ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घे झेपच तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती, मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी, हा रंग चढू दे ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे, हा रंग चढू दे ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हे ममता मायेची रे सोबतीला, मातीचा गंध जरासा घे सोबतीला, घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा, शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, हा रंग चढू दे ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे, हा रंग चढू दे ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज यांचे 2 लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल आज शिवजयंती उत्सव समितीतर्फे विशाल भाऊ गोसावी व हरीशजी मारू सहसंपादक यांचा सत्कार करण्यात आला. लोकशाहीचे जे 4 खांब आहेत त्यापैकी एक पत्रकारिता, त्या पत्रकारितेच्या भूमिकेत प्रबंधभूमी खऱ्या अर्थाने उतरलेला दिसून येत आहे. सचोटी, इमानदारी, कुठल्याही प्रकारचं न्यूज मध्ये कोणती काटछाट नाही, जे ते सरळ सरळ या पद्धतीने प्रबंधभूमीची जी वाटचाल सुरू आहे ती भविष्यात याप्रमाणे वाढवून लवकरात लवकर 5 लाख सबस्क्रायबर प्रबंधभूमीचे हो अशी सदिच्छा ईश्वराकडे मी प्रकट करतो व पुन्हा मी व माझ्या कुटुंबाकडनं व सर्व मित्र परिवाराकडनं प्रबंधभूमीच्या यशस्वीतेकरता त्यांना खूप 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 शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच्या या प्रबंधभूमीच्या जी वाटचाल झाली आहे ती वाखाणण्याजोगी अशी आहे आणि प्रबंधभूमीचे सहसंपादक यांनी जे काही काम केलेलं आहे मालेगाव शहरात आणि तालुक्यात जिल्ह्यात एक खरोखर चांगलं काम केलेलं आहे. कारण की प्रत्यक्षात ज्या ठिकाणी जी घटना घडते ही लोकांपर्यंत पोचायला पाहिजे हा त्यांचा एक मनोदय होता. प्रत्येक वेळेला ते पूर्वी ज्या वेळेला कुठल्या बातम्या घेत होत्या परंतु असं कुठलं साधन नव्हतं की पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये छापल्या जायच्या, परंतु टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान अग्रेसर झाल्यामुळे जे काही प्रबंधभूमीने मालेगाव शहराकरता पूर्ण जिल्ह्याकरता जे काही काम केलेलं आहे ते हे एकदम वाखाणण्याजोगं आहे. आणि जे 2 लाखापर्यंत आता सर्व त्यांचे ग्राहक झाले म्हणजे चाहते झालेले आहेत ते जास्तीत जास्त 5 लाखापेक्षा 10 लाखापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील
आणि या जनतेला प्रबंधभूमी या माध्यमातून, प्रबंधभूमीचे जे न्यूज आहेत या माध्यमातून खरोखर लोकांना माहिती, त्यांना जनरल नॉलेज, सामाजिक बांधिलकी म्हणून जे काही मिळेल शैक्षणिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात प्रबंधभूमीचा जो विशेष जो सहभाग आहे असा सहभाग प्रबंधभूमीकडून आपल्याला मिळेल। परंतु प्रबंधभूमीला तुमच्या आमच्या सारख्यांनी सर्वांनी सहकार्य करून जेवढं जास्तीत जास्त त्यांची संख्या वाढाल आणि जेवढं चांगलं त्यांना मजबूत करता येईल एवढे आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करून प्रबंधभूमी मजबूत करून या जिल्ह्याभर महाराष्ट्रभर कसं पसरेल असं मनोगत व्यक्त करून यांना माझ्याकडून बिरारी परिवाराकडून आणि शिवसेना उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर सर्व सामाजिक संघटना, राजकीय, त्याच्यानंतर जेवढे मंडळ आहेत आमचे, शिवजयंती उत्सव समिती, महात्मा फुले जागृती मंचकडून, त्यानंतर गणपती उत्सव समितीकडून त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच्यात पुढे परत प्रगती हो त्यांची, या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। आज आपण याच्या आनंदाच्या क्षणी आपण उपस्थित राहिलात ते आपले विशाल गोसावी आणि हरिजी मारू प्रबंध भूमीला जे आपल्या मालेगाव सारख्या संवेदनशील शहरामध्ये त्यांनी जी कामगिरी केली, त्यांचे जे आज 2 लाख चाहते झाले, ते खरोखर आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। मी तिरुपती बालाजीच्या चरणी प्रार्थना करेल का त्यांच्या अशाच पद्धतीने त्यांची पुढे वाटचाल चालत राहो। मी माझा वैयक्तिक दीपक पवार शिवजयंती उत्सव समितीतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यास शुभेच्छा देतो। नमस्कार। आज रोजी जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे मालेगाव शहरातील हाडाचे पत्रकार हरिजी मारू आणि तसेच गोसावी साहेब यांचा जो आज आपण सन्मान करू इच्छितो त्याच्या मागचे कारण म्हणजे मेन सामाजिक बांधिलकीतून समाजाचं प्रबोधन कसं होईल आणि समाजाला साजेल असेच विषय ते निवडतात जेणेकरून समाजाला पटेल आणि खरोखर त्या समाजातर्फे आज त्यांचं नावलौकिक करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत। बंधूंनो, पत्रकार हा हाडाचा असला पाहिजे, सच्च्या मनाचा असला पाहिजे आणि निर्भीडपणाचा असला पाहिजे। घटना घडून जातात त्याच्या मागची पार्श्वभूमिका जशी तशी मांडणे आणि तंतोतंत कुठल्याही बनावटी विषयाला हात न घालता सत्यता जी असेल ती जनतेसमोर ठेवणे हा त्यांचा एक खास वैशिष्ट्यपणा प्रबंधभूमीच्या माध्यमातून ते या शहराला देतात। प्रबंधभूमी याचा अर्थ असाच का लोकांना प्रबोधन करणे आणि म्हणून आज आपण या दोघं पत्रकारांचा आणि प्रबंधभूमीचा लाख लाख शुभेच्छा देऊन सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यांना एका कार्यक्रमामध्ये जी त्यांनी बातमी प्रसिद्ध केली भुयारी गटर संदर्भात, तर मालेगावकरांच्या अनेक नेते असतील, अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, हिंदू मुस्लिम बांधव असतील, यांच्या सर्वांचे मिळून 2 लाख लाईक आलेले आहेत। तर मी असं म्हणतो की हे 2 लाख जरी असतील तर पूर्ण शहरवासी हे त्यांच्या पाठीचे आहेत। त्यांनी असं निर्भयपणाचं आणि निर्भयता ठेवूनच काम केलं पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे। आज पत्रकार जो न्याय देऊ शकतो ती एक न्यायदेवताच आहे। त्या न्यायदेवतामध्ये भ्रष्टाचार होता कामा नये असं आज आम्हाला प्रबंधभूमीच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं आणि प्रबंधभूमी त्या गोष्टीला खरोखर पात्र आहे। कुठलाही दबाव आला तरी बळी पडत नाही, कुठलाही प्रेशर आलं तरी डगमगत नाही। हा लोकशाहीचा एक अभिमान आहे, स्वाभिमान आहे। एवढं बोलून मी लाख लाख शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी जितू आबा पाटील प्रबंधभूमी चॅनलला मी लाख लाख शुभेच्छा देत आहे, कारण की कोरोना काळात प्रबंधभूमी चॅनलला म्हणजे जी गोरगरिबांपर्यंत जी माहिती मिळायची पूर्ण शहराची, तालुक्याची, जिल्ह्याची, त्याचनंतर बारीक सारीक ज्या गोष्टी असतात, काही म्हणजे योजना असतील किंवा काही वेगवेगळ्या बातम्या असतील जे वृत्तपत्र विकत घेऊ शकत नसतील, यांनी जे चॅनल चालू केले त्याच्यामुळे गोरगरीब जनतेपर्यंत यांच्या सर्व माहिती पोहोचतात। आणि आज जे 2 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत, येणाऱ्या भविष्य काळात प्रबंधभूमी चॅनल हे विशाल भाऊ व हरिजी मारू यांचं महाराष्ट्रात चॅनल जसं ETV, जी माझा वगैरे जे काही आहे तसं यांचं चॅनल असेल, तसं मी मालेगाव शहर शिवसेना वतीने श्री प्रकाश तालीम संघ
बालाजी प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव समिती मालेगाव ग्रामीण स्वस्त धान्य दुकानाकडनं यांना लाख लाख शुभेच्छा देतो. प्रबंधभूमीच्या 2 लाख सदस्य आतापर्यंत झालेत. त्या दोघही संपादकांना आज मी खूप खूप शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बरेचसे न्यूज चॅनल, बरेचसे पत्रकार कुठंतरी काहीतरी एखाद्याचा फोन आला, एखाद्याचा दबाव आला तर तिथं लगेच आपली घुमजाव भूमिका घेतात. परंतु आजपर्यंत मी जे पाहिलेलं आहे प्रबंधभूमीचं, कुठलंही कोणाचं प्रेशर नाही, कोणाचं काय राजकीय ताकद असेल, कोणाचा काही विषय असेल तर त्यांनी निर्भीडपणे आपली जी बातमी आहे ती जशीच्या तशी लावली असेल. म्हणून मी या दोघंही संपादकांना आणि प्रबंधभूमींना खूप खूप शुभेच्छा देतो. शुभेच्छा देताना महात्मा फुले स्मारक कृती समिती, माझा फुले प्रतिष्ठान आणि तिसगे परिवारातर्फे मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो की त्यांच्या पुढं असेच सदस्य वाढत राहो. या सदिच्छा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मालेगाव शहर समिती शिवजयंती अध्यक्ष व आज विशाल गोसावी व हरीश मारू हे दोघी चॅनलवाले यांनी आजपर्यंत मालेगावात जे काही ठस्सा उमटलेला आहे, यांचा ठस्सा पुऱ्या भारतात हो, महाराष्ट्रात हो, यांचे चॅनल हे जोरात चालव. आता त्यांचे 2 लाख सदस्य झाले तर ते सदस्य लाखोत हो. मी आई तुळजाभवानी पशी त्यांना पूर्ण आई तुळजाभवानीला सांगेल का यांना पूर्ण कामयाबी आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो मी. धन्यवाद. प्रबंधभूमी चॅनलचे प्रथमतः ते आमचे मार्गदर्शक हरीश काका मारू आणि विशाल भाऊ गोसावी या दोघांच्या प्रचंड मेहनतीमुळे आज प्रबंधभूमी चॅनलला जो सुवर्ण दिवस बघायला मिळाला. त्यांचे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. तसेच त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे मालेगावातील शासन प्रशासन हे वेळोवेळी सामाजिक कार्यकर्त्यांच्या हाकेला दाद देऊन मालेगावातली न्याय व सुव्यवस्था अबाधित राहिली. आणि त्यांच्या अशा या कामामुळे त्यांना मालेगाव शहर तसेच तालुक्यातनं व इतरही सगळ्या लोकांनी भरभरून प्रतिसाद देत त्यांचे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण केले. त्याबद्दल मी मातामठ तालीम संघ, अखिल भारतीय मराठा महासंघ व मध्यवर्ती गणेश उत्सव समितीतर्फे दोघांचे अभिनंदन करतो व त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा व सदिच्छा देतो. हरीशजी, आज या ठिकाणी अल्पावधीमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेल्या प्रबंधभूमी न्यूज चॅनलचे संपादक आपले विशाल भाऊ गोसावी आणि त्याचबरोबर प्रबंधभूमी चॅनल हे सर्वसामान्य जनतेपर्यंत त्याची लोकप्रियता वाढविणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मित्र हरीशजी भाऊ मारू आज या प्रबंधभूमीने मालेगाव शहरामधील अनेक समस्यांना वाचा फोडली. मालेगाव शहर तालुक्यामधील ज्या समस्या आहेत त्या मांडून त्या समस्यांना न्याय कसा मिळवून देता येईल यासाठी व्यापक दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि अनेक प्रश्न मार्गी लावले, अनेक समस्यांना वाचा फोडली. म्हणून आज या ठिकाणी मी मालेगाव तालुका तालीम संघाचे दीपक भाऊ पाटील राम सेतू तालमीचे वस्तात, त्याचबरोबर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उपजिल्हा प्रमुख आणि शिवजयंती उत्सव समिती माजी अध्यक्ष या नात्याने आज प्रबंधभूमी न्यूज चॅनलने आज 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत. अल्पावधीमध्ये इतकी लोकप्रियता त्यांनी मेहनत करून मिळवली याचा आनंद आणि तो आनंद उत्सव म्हणून आज या ठिकाणी आपण सर्व जमलो आणि आज या ठिकाणी त्यांना पेढे भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या, सदिच्छा दिल्या. भविष्य काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध देशामध्ये प्रबंधभूमीची लोकप्रियता वाढावी. कारण
आपण बघितलं असेल लोकांचा कल आता यूट्यूब चॅनल बघण्याकडे तात्या जास्त आहे. कारण की आपण जर टीव्हीचे चॅनल बघितले, घरी टीव्ही लावला तर त्याच्यामध्ये सगळ्या पेन न्यूज असतात. त्या कुठेतरी एकाच पक्षाचे किंवा एकाच विचारधारेच्या गोष्टी वारंवार आपण टीव्ही चॅनलवर बघत असतो. परंतु यूट्यूब चॅनल हे असं आहे की एक खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न आणि जनतेच्या समस्या मांडत ते लोकांपुढे आणतात. आणि म्हणून अलीकडील काळात यूट्यूब चॅनलची लोकप्रियता वाढलेली आहे. आणि त्यामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील प्रबंधभूमी न्यूज चॅनल आहे. ही आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपण हे पण बघितलं असेल टीव्ही चॅनलच्या जाहिराती कमी झाल्या, यूट्यूब चॅनलच्या जाहिराती वाढलेल्या आहेत. कारण लोकांचा विश्वास यूट्यूब चॅनलवर वाढलेला आहे. आणि त्यात आपल्या तालुक्यातलं आपल्या हक्काचं प्रबंधभूमी न्यूज चॅनल आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो. त्यांची अजून प्रगती हो, अजून त्यांचं नाव लौकिक व्हावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. च्या माध्यमातून जे काही आपल्याला मालेगावचं नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कानाकोपऱ्यातली जी बातमी आपल्याला श्रीमान हे हरीशजी मारू आमचे मामाश्री बाकीचा सर्व स्टाफ यांच्या माध्यमातून जी काही कानाकोपऱ्यातली माहिती मिळते त्याकरिता मी गुरुदेव भक्त मंडळाकडून लोढाबोट यांच्याकडून त्यांचं मनपूर्वक आभारी आहे. आणि यांचं नाव असं लौकिक होत राहावं या माझ्या सदिच्छा आहे. धन्यवाद. आज छोटे खानी सत्कार प्रसंगी माननीय आमचे विशालभाऊ गोसावी व हरीशजी मारू यांनी प्रबंधभूमीचे 2 लाख सबस्क्रायबर झाल्यामुळे आज छोटे खानी आज त्यांचा सत्कार ठेवण्यात आला आहे. मालेगाव शहरात प्रबंधभूमी चॅनल केव्हाही फोन लावा त्या मिनिटाला हजर असते. मालेगाव शहरातील ज्या काही घडामोडी होतात त्या आम्हाला प्रबंधभूमीवर बघायला मिळतात. त्यामुळे आज आम्ही जे काही छोटे मोठे आंदोलनं करतो त्या आंदोलनं जनतेच्या न्याय हितासाठी असतात. ते आंदोलनं आमचे जे काही उपोषण असतात त्या आमचे प्रबंधभूमी न्यूज चॅनल हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. व भरत पाटील, रामदास काका बोरसे, कैलासजी शर्मा, जितू पाटील यांची जी ओळख आहे ती न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाते की कोण ही व्यक्ती कोण आहे बा. आम्हाला जे आज जे मोठंपण आहे या न्यूज चॅनलवर सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्हाला ओळखले जातात. प्रत्येकाच्या घराघरात आमचं नाव पोचले जातं, ते बी चांगल्या कामांसाठी पोचले जातं. मी आज प्रबंधभूमी न्यूज चॅनलला माझ्या अखिल भारतीय मराठा महासंघ श्री मातामठ तालीम व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण जे कार्य उभं केलेलं आहे ते आपण संबंध नाशिक जिल्ह्याभर उत्तर महाराष्ट्रभर पसरला असेल, तिथे नावलौकिक झालावी असेल. परंतु मातृभूमीमध्ये जो काही सत्कार होतो तो खऱ्या अर्थाने अभिमानाचा असतो. आणि खऱ्या अर्थाने जो मालेगावातून हा सत्कार झाला, खऱ्या अर्थाने कोणाच्या हस्ते सत्कार झाला ह्या संघटनेमध्ये ह्या जे बघितलं आपण तर मालेगावातील प्रत्येक संघटनेचा एक व्यक्ती, प्रत्येक राजकीय पक्षाचा एक व्यक्ती म्हणजे मालेगावातील हा संपूर्ण हे व्यक्ती म्हणजे मालेगावचा आत्मा आहे. आणि या मालेगावच्या आत्म्यात करून आमचा सत्कार झाला हा खऱ्या अर्थाने आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण की बाहेर कितीही सत्कार झाले, कितीही सन्मान झाले, पण मातृभूमीत घेतलेली जो सन्मान आहे तो आमच्यासाठी खूप मोठा आहे. आणि आपण ज्या शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थाने हे मिळालेलं आम्हाला जे यश आहे आम्ही हा यशाचा पाया समजतो. येणाऱ्या काळामध्ये आपल्या शुभेच्छांच्या जीवावरती, आपल्या आशीर्वादावरती, आपल्या सदिच्छांवरती नक्कीच आम्ही येणाऱ्या काळात अजून चांगलं कार्य कसं आपल्या हातून उभं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि त्याच पद्धतीने आपण जे कार्य उभं करत आहात विविध आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचं हितार्थ कार्य करत आहात ते कार्य असंच आपण देखील चालू ठेवावे. आणि आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या कार्याला प्रसिद्धी आणि आपल्या कार्याला जे न्याय मिळवून देण्याचं काम प्रबंधभूमी आतापर्यंत करत आली इथून पुढे देखील करत राहील असा शब्द देखील आपल्याला या ठिकाणी देतो. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने 2 लाखाच्या वरती सबस्क्रायबर पार केले. जेव्हा 2 लाखाच्या वरती सबस्क्रायबर पार होतात ते असे नाही होत. हे 2 लाखाच्या वरती जे सबस्क्रायबर पार केले हे आम्ही नाही, हे आम्ही मिळून सगळ्यांनी केले. आपल्या सगळ्यांच्या ज्या सदिच्छा
आपल्या सगळ्यांचं जे भरभरून प्रेम, या प्रेमामुळे हे सगळं शक्य झालं, साध्य झालं. फक्त एकाने काही होत नाही. इथे उभा असलेला हा प्रत्येक व्यक्ती हा सन्मानाचा जगणार आहे, मानाने जगणार आहे, सामाजिक तळमळ ज्यांना आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे, मनापासून समाजामध्ये विविध कामासाठी ते झटून जातात, काम करतात. अशा या अनेक व्यक्तींकडनं आज जो इथं सत्कार होतोय हा नक्कीच आम्हाला आपलं हे जे प्रेम बघून हे आमचं हृदय गदगद होतंय की आपलं हे प्रेम आणि आपल्या या ज्या भावना, आणि म्हणून आम्ही आज ही उंची गाठली आहे. मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की असंच आपलं प्रेम आयुष्यभर आमच्या पाठीशी राहो, याच पद्धतीने आपलं सहकार्य राहो. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभारी आहे. आपण केलेला आमचा आज सन्मानबद्दल मी खरोखर आपला मनपूर्वक आभारी आहे. आणि अशा सदिच्छा शुभेच्छा आपल्या सदैव पाठीशी राहो. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.